कसं आहे पब्लिक, मी आहे तुमचा संतोष. आणि आपण मोदीचं घर बघता बघता डायरेक्ट आज आलो समुद्राच्या काठाला. आणि तुम्ही इथं बघू शकता डायरेक्ट इथं महादेवाचं मंदिर, म्हणजे कसलं खतरनाक व्यू आहे. म्हणजे असं मोबाईलमध्ये आपली क्वालिटी तर नाही एवढी खास, पण तुम्ही समोर येण्यानं बघण्यात आणि असं बघण्यात लई फरक आहे म्हणजे. तर द्वारका पार्ट 2 मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपलं. परत पब्लिक आहे सकाळ सकाळ, आता गरम तर जास्तच आहे. ये वाले ना लास्ट वाले लास्ट वाला आ जाओ त्यांनी स्नॅप टाकला ना आम्ही तिकडनं. आ जाओ अंदर पुढे पुढे याचं काय एवढं काय आहे बघायला माहितच. फोटो काढायचं काय अवतरच नाही राहिला. तोंड सकाळी समुद्राच्या पाण्यात आंघोळा केल्यात आम्ही. गंज लावल्याला पुसून गेला तुमच्या भावाचा अवतार एकदम, म्हणजे आई ग कोणालाच काय कळत नाही आपली भाषा. ते आला आता गावाकडची पिढी न सांगता व्हिडिओ घेतो आपण त्यांचा. पदर म्हणजे आणखी पण त्यांचं म्हणजे गावाकडची ही लास्ट पिढी राहिलेली आपली टोपीवाले बाबा वगैरे बघू शकता. न सांगता व्हिडिओ चालू, त्यामुळं आम्हाला सुद्धा काय वाटतं डायरेक्ट व्हिडिओ असं काय आपण घेऊ शकत नाही तुमचा. चालतं एवढाच घेतो बस. हे द्वारकाचं बस स्टँड बघू शकता. हे तर बस बी नाही का? मला वाटलं बस. आणि बसमध्ये काय माणसं बी नाही एवढे म्हणावं असे, पब्लिक बी नाही एवढं म्हणावं असे. आम्ही काय रिक्षाचा सहारा घेतला नाही. अजून तर काय तसा प्रॉब्लेमच नाही आहे. आतापर्यंत याला काय प्रॉब्लेम झालेला नाही आहे. बघू शकता पब्लिक. आणखी आम्हाला जायचं होतं इकडनं नागेश्वरला. तर नागेश्वरला जायला आपली होती बुलेटवाली रिक्षा. हे आपल्या महाराष्ट्रात असलं तर बुलेटवाली रिक्षा बघू शकता. बुलेटवाली रिक्षा इकडे नागेश्वरला जाताना. इकडनं बाहेर निघलं ह्या चौकातनं, म्हणजे इथून आतमध्ये जातं आपण द्वारकाला जाताना. त्यानंतर द्वारकाचे तिकडचे स्पॉट झाल्याच्यानंतरनं नागेश्वरचा एक स्पॉट आहे भारी. नागेश्वरला जायला इथं डायरेक्ट 30-30 रुपयामध्ये बुलेटवाली रिक्षा भेटून जाते ओपनली. डायरेक्ट अशी प्रायव्हेट करायला काय परवडत नाही. बघू शकतो गोशाला सगळी गोशाला गिरगायात सगळ्या. केवढं उभा केला होता रान काहीच नाही त्यांनी इकलं ठीक आहे. सोमनाथला जात म्हणजे डायरेक्ट नागेश्वरला जातानाच आहे गोशाला. ऑलरेडी गोशाला आहे. गोशाला गिरगाया किती मोठे लागवड बहुत बड़ा है. निघायला. आमची सवारी बघू शकता, बुलेट सवारी. एवढं कमानी म्हणलं ना का कसं नाही अर्धा सगळं जाता की अर्धा तासात जाता. 17 किलोमीटरसाठी 30 रुपयात बुलेट सवारी चांगले परवडेल. आपला महाराष्ट्रात असतात म्हणजे परवडलं नसतं. ब्लॉग शॉर्ट वीडियो लेता हूँ, उसके बाद ब्लॉग में कन्वर्ट करने का. शॉर्ट करो 11 मिनिट. एंट्री झाली महाकाल की नगरी में. आपली एंट्री इथं नागेश्वरला. खरंच भारी आहे व्ह्यू इथं. पण हा पण स्पॉट आहे आपल्या व्हिडिओचा, म्हणजे आपल्या गुजरात ट्रिपचा एक हा पण एक स्पॉट बनणार, व्हिडिओ बनणार. एक्सप्लोर करू हा आपण व्हिडिओला. मंदिर आहे मस्त पैकी महादेवाचं. बघू शकता रिक्षा आपण बुलेट सवारी नागेश्वर महादेव. नमो पार्वती पते हर 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 महादेव. बघू शकता आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो, आणखी बाकीचा एक्सप्लोर करतो. आता आपण दर्शनाला चाललो लाईननी. लाईननी म्हणजे एवढी काही गर्दी नसते असं बाकी टाईममध्ये आल्याच्यानंतर.
सगळं रिकामच आहे. इकडे एवढं पब्लिक येत नाही, 17 किलोमीटर लांब असतं. ही लाईन कधी जवळ जाते तेव्हा. हे आमचा गडी येत नसते, जवळच्या लाईनीत येतो पण. जर देवाची कशी तर कॅमेरा मोबाईल नोट अलाउड आहे. बंद करतो मी पब्लिक. मंदिरातलं बघू शकता तुम्ही पब्लिक, कसलं मस्त वातावरण आहे. त्यानंतर बाहेर आल्यानंतर पब्लिक बघू शकता आणखी इथं महादेवाचं मस्तपैकी आहे. पलीकडेच तिकडं मंदिराच्या बाहेर आल्यानंतर विजिटला चप्पल घालायच्या अगोदर तिथं म्हणजे चांगलं पॉईंट आहे. पलीकडेच मूर्ती महादेवाची, लय मस्त मूर्ती मोठी. आपला मोबाईलची क्वालिटी एवढी म्हणजे मी काळा पडतो हे क्वालिटी हे केली की माझी क्वालिटी वाढली की तिकडंच पांढरं होतं. नंतर बघू शकता इकडं शिंदेवत इथं काय माहिती यज्ञ वगैरे करायचं. महादेवाची मूर्ती बघू शकता. राईड मारतो का सवऱ्या? घोड्यावर बसून राईड मारतो का? कुठं नेवा का नाही ह्याला? फार चालत ते एकदमच फास्ट. नो रिस्क ह्यांच्या सोबत. महादेवाचे नंदी देवा